सोशल मीडियावर जे सासू म्हणे अशा रेसिपीज ज्या व्हायरल होत्या कधी इथपर्यंत आल्या? हो भाई, सासू म्हणे मधली सून घेऊन आली माझ्यासाठी बनवून बनवून शेंगांचे काप. ओ गॉड, मला एकतर शेवग्याच्या शेंगा भयंकर आवडतात. हे मी रॅन्डमली तिला कधीतरी सांगितलं होतं आणि वन फाईन डे ती घेऊन आली. हे घे. हे काय आहे? ती म्हणजे शेंगांचे काप करून आणते. ती म्हणलं शिवानी. म्हणजे तिची खासियत ही आहे ना की एकतर तिला गोष्टी भयंकर लक्षात राहतात आणि ती ते लक्षात ठेवून त्या करून आणते किंवा त्याचा उल्लेख करते किंवा त्याच्याशी निगडीत काहीतरी करते, जे मला आयुष्यात जमत नाही कधीच करायला. की आय नो अ लॉट ऑफ थिंग्स अबाउट हर, पण मला ते लक्षात राहून मी करून मला खूप असं विचार करावा लागतो की काय हिला आवडतं काय नाही. पण शी रिमेंबर्स एव्हरीथिंग सो वेल आणि ती करून घेऊन आणि इट वॉज अमेझिंग यार. आणि ती रेसिपी तुझ्या सासूचीच आहे. शिवानी वेळ कधी मिळतो म्हणजे काढते ती बाई. नाही, मला ऍक्च्युली असं होतं शी की लव्स टू कुक ना. हा, म्हणजे आधी मी अशी नव्हते. मला आत्ता त्याच्यात जरा मजा यायला लागलीये. ऑफकोर्स घरच्यांमुळे की मला तर असं वाटतं माझ्या आईने माझ्या जेवणाला कधी सिरियसलीच नाही घेतलं. ए बाई, तुला बनवायचं तर बनव, तर नको बनवू. या झोन मध्येच गेली बिचारी माझी आई. आणि तिला आता असं होतं, हा हे बी करली, हे पण बनवते, अच्छा ओके. एकदा तर मी लिटरली माझ्या घरी कोणीतरी, तीच येणार होती आणि माझे काही मित्र पण जेवायला येणार होते, तर मी 2 भाज्या, भात, तर सगळं तामझाम जेवण बनवलं. तर माझ्या आईला ते पचतच नव्हतं की माझी मुलगी एवढी कस काय सुधारली यार. भरून आलं तिला. भरून आलं. पण मला आता ऍक्च्युली थोडी मजा यायला लागली. सो मी असं फुल टाइम कुक नाही करत, पण जर मला वेळ असेल, कधी लेट कॉल टाइम असेल, लवकर पॅकअप झालं असेल तर मी करते. फॉर्च्युनेटली माझं घर इथून जवळ आहे, त्याच्यामुळे तो एक वेळ मला मिळतो. आणि तू So, काढते. हा, सो मला ते करायला मज्जा येते. आणि ऍक्च्युली ऍक्च्युली कॉन्व्हर्सेशन सुद्धा या दोघांचे कॉन्व्हर्सेशन जेवणाशी निगडीत, म्हणजे ऑफकोर्स माझे आणि मिळूचे पण सेम असतात, पण ह्यांचे पण सेम. मग आज तू काय बनवलंयस माझ्यासाठी, मग तो बिचारा डबा बिबा घेऊन येतो. हो, अंबर जर घरी अंबर is असेल, too good. अंबर जर घरी असेल आणि त्यांनी काही बनवलं तर तो कंपल्सरी डबा पाठवतो. बनवलं म्हणजे नॉनव्हेज काही बनवलं. नॉनव्हेजच, तो नॉनव्हेज बनवतो जास्त. व्हेज तो फार बनवायचा ह्याच्यात नाही पडत. तर व्हेज त्यातल्या त्यात मी थोडं करते, ते पण इथे हिला आवडतं किंवा काही खायची इच्छाच झाली आमटी वगैरे, तर अदरवाईज आमच्याकडे नॉनव्हेज जास्त बनतं. थँक्यू सो मच गप्पा Thank मला you. आणि खूप छान वाटलं तुमची. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.